लष्कर म्हणजे देशाची सर्वात मोठी ताकद. पण या ताकदीला जर राजकारणात ओढलं जात असेल तर यापेक्षा गंभीर गोष्ट दुसरी कोणतीही नाही. हाच थेट आणि धारदार आरोप देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलाय. बिहार विधानसभा निवडणुकीच्या सभेत बोलताना राजनाथ सिंहांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी नुकतंच भारतीय लष्करावर केवळ 10% लोकांचं नियंत्रण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या विधानावरून राजनाथ सिंह चांगलेच संतापले. त्यांनी स्पष्ट विचारलंय, लष्करात जातीपातीच्या आधारावर आरक्षण. ते म्हणाले, आरक्षण असावं, आम्ही त्याच्या बाजूने आहोत, पण किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे सैन्य धर्म. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असा थेट आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधी भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करतायत, हे सिंहांनी स्पष्ट केलं. लष्कर हे सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे. तिथे जात पात आणणं योग्य आहे का? देशाच्या रक्षणाच्या मुद्द्यावरही राजकारण होत आहे. यावर तुमचं मत काय? सैन्य धर्म महत्वाचा की जातीपातीचे राजकारण? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.